हळूहळू क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो तसं अमित शहा सगळ्या पक्षांना गिळत जाणार अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाडांनी अमित शहांच्या दौऱ्यावर केली आहे। राजकारण हे फोडाफोडीचं आहे, हेच आम्हाला भाजपकडून शिकावं लागेल असंही आव्हाड म्हणाले। राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीनं जळगाव शहरातील मेहरून तलावावर 3 दिवसीय जलक्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। महोत्सवाच्या माध्यमातून जळगावकरांना विविध साधनांच्या माध्यमातून जलक्रीडेचा आनंद घेता येणार आहे। गोमांसाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांनी भाजपच्या तिजोरीत किती पैसे दिले हे बघा असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय याच शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे, त्यामुळे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्य सरकारचे आभार मानले। जालन्याच्या जनतेनं मला साथ दिली म्हणून मी जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय आणू शकलो अशी प्रतिक्रिया गोरंट्याल यांनी दिली आहे। 25 वर्षांनंतर सत्ताधाऱ्यांना आनंद दिघेंची आठवण झाली, तो पिक्चर पाहायला सुद्धा कोणी जात नाही अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना Z+ सुरक्षा द्या अशी मागणी जालन्यातील ओबीसी समाजानं केली आहे। लक्ष्मण हाके यांना मारण्याचा कट मराठा कार्यकर्त्यांचा असल्याचं म्हणत सकल ओबीसी समाजानं जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ही मागणी केली आहे। स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या, आम्ही कायदा हातात घेण्यासाठी नाही सांगत असं मत अजित पवारांनी मांडलंय। अजित पवारांनी पहिल्यांदाच एन्काउंटर प्रकरणी आपलं मत मांडलंय। खासदार सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंचा ग्रेट शोमॅन म्हणून उल्लेख केलाय। जनसन्मान यात्रेचा खरा सन्मान हा परळीकरांनी केलाय असं वक्तव्य देखील तटकरेंनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।